नमस्कार. आज आपण करणार आहोत काकडीचे थालीपीठ. काकडीचे थालीपीठ करण्यासाठी आपल्याला लागणार साहित्य हे कणिक आहे, गव्हाची कणिक, तसेच तिखट, मीठ, हळद, तिखट, मीठ, हळद आहे. गव्हाची कणिक, काकडी, एक काकडी मी किसून घेतली आहे. एक मोठी काकडी किसून घेतलेली आहे स्वच्छ धुवून, आणि दुसरी आता किसते इथे. अशा प्रकारे या काकड्या आहेत, आपण किसणीने धुवून स्वच्छ घेतलेली आहे, किसून घेते. अशा प्रकारे आपण हे इथे किसून काकडी. उभी आडवी जी किसणी जी आपल्या घरी असेल त्याने करू शकता. बारीक किसली तरी चालते, जाड बारीक किसलं तर अजून चांगलं लवकर. कवळ्या बिया आहेत, बिया जास्त नाही आहे. बिया असल्या की 2 भाग करून मग कापून त्यातल्या बिया काढायच्या, पण या कवळ्या असल्यामुळे कवळ्या घ्यायच्या. मोठी असली की मधले 2 भाग करून काकडीचे मधल्या बिया चमच्याने काढून टाकायच्या आणि मग किसायच्या. अशा प्रकारे आपला एवढा केस इथे तयार झाला आहे. काकडीचा हा केस आहे, दिसत. 2 काकड्या किसून घेतल्या मीडियम साईजच्या, कोवळ्या घ्यायच्या फक्त. आणि यात आपण तिखट, मीठ घातलं की पाणी सुटते काकडीला, आणि नंतर मग पाणी लागलं थोडंसं तर घालायचं. मीठ, तिखट आणि हळद घालून घेऊ. सहज आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. काकडी पोटात जाते आणि काकडी पौष्टिक असते त्यामुळे, आणि गव्हाची कणिकही पौष्टिक असते त्यामुळे फक्त आपण कणिक टाकू. तांदळाचे पीठ हे करून त्याचे पण होतात काकडीचे थालीपीठ. काकडीचं पीठ टाकून दुधीचे होतात. व कोणी तांदळाचं पीठ टाकते, कोणी कणिक टाकते. मी गव्हाच्याच कणिक घालते. ते आपण एकजीव करून घेतला इथे, मिक्स करून तिखट, मीठ, हळद घालून काकडीचा पीठ. आता याला पाणी सुटत आहे. आपल्याला घरी करायचं असलं तर 5-10 मिनिट असं करून ठेवून द्यायचं आहे. काकडीचा पीठ, तिखट, मीठ टाकून ठेवायचं म्हणजे पाणी सुटतं. आता यात लागेल तेवढं कणिक, एवढी नाही टाकायची, मिक्स करून घेऊ. आपल्याला पातळ करायचे आहे ते, त्यामुळे थोडंसं आपल्याला पाणी घालावं लागेल इथे. अशा प्रकारे एकजीव करून घेऊ आपण हे पीठ. पीठ थोडंच घालायचं आहे. कणिक जी आहे गव्हाची कणिक जी आहे ती थोडीच घालायची.
कोणी थोडं थोडं तांदळाचं ज्वारीचं असं मिक्सही करतात, पण ती चव वेगळी लागते म्हणून एक एकच पीठ मिक्स करून वेगवेगळे केले की आपली आपली चव अशी वेगळी असते स्पेशल सगळ्याची. एक दिवस कणिकच टाकलेलं कणकीचंच करायचं, कधी तांदळाच्या पिठाचं, कधी बेसनाचं. नुसत्या बेसनाचं धिरडं चांगलं लागते ते. आणि त्यात काकडी नसली तरी चालते, नुसत्या बेसनाचं तिखट मिळतात. हे मसाल्याचा रस्सा करून ते बेसनाच्या धिरड्याची रश्श्याची भाजी पण करता येते आणि तसं पण खाऊ शकतो. एक एक व्हिडिओ आता नंतर आरामात दाखवेल. अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतला आहे काकडीच्या थालीपीठासाठी. पाच मिनिटात ती अजून 5 मिनिटात त्याला पाणी सुटतं. 5 मिनिटात पाणी सुटायला ना. आता तेल लावायला आपल्याला काय घेतलेलं आहे बघा. तेल घेतलं इथे, तेल घेतलं आणि पाणी घ्यावं लागेल. थोडंसं यात मिक्स करायला पाणी टाकू, म्हणजे कणिक भिजायला थोडंसं लागणार आहे. थोडंसं कणिक भिजायला लागते म्हणून थोडंसं आजूबाजूला आपण टाकून देऊ. कारण मिठाला पाणी सुटते ते अजून पातळ होते. अशा प्रकारे पाणी टाकतो आपण. साधे घाई असली स्वयंपाकाची, उशीर होतो स्वयंपाकाला, काही नाश्ता वास्ता जर करायचा असला सकाळी, त्या 2 काकड्या किसून आपण तवा इकडे गरम करायला ठेवून द्यायचा. आणि हे मिश्रण किसून पटकन कालवलं की तयार होऊन जाईल. आता वाटी, एखाद्या वाटीभर माझं 2 वाट्या केस असेल आणि एखादी वाटी कणिक त्यात मावली, 1 वाटीभर मोठ्या. तर त्यात आता समजा एखाद्या वाटी पाणी घालायचंच आहे. तिखट मीठ आपल्या आवडीनुसार घालू शकता तुम्ही. अशा प्रकारे गुठळ्या झालेल्या असेल तर एकदम करून घ्यायचं आहे. इकडे आपण आता तवा, लोखंडी तवा वायला ठेवून देऊ. लोखंडी तव्यावर करायचं. तुम्ही बघू शकता मोठा गॅस केलेला आहे मी. गॅस मोठा केला आणि लोखंडी तवा तापवायला ठेवलेला आहे. तोपर्यंत आपण हे मिक्स करून घेऊ. इकडे हे मिक्स करून टाकू आपण इथे तोपर्यंत. स्वच्छ हात धुवून तुम्ही हाताने सुद्धा कालवू शकता. स्वच्छ हात धुतलेले असले की हाताने एक जीवन जाते ते चमच्यापेक्षा. तर असं चमच्याने असं पातळ एवढं करायचं की चमच्याने असं हे पडलं पाहिजे. तवा मोठ्या याच्यावर गॅसवर ठेवला आहे. तवा तापत आहे. हे पीठ झालेलं आहे आपलं. आता पहिला लोखंडाचा तवा असला झाडपुडाचा आहे तो, पण त्याच्यावर असं तुटून जाते. सुरुवातीचं आपलं तुटत असते. त्यामुळे काय करायचं म्हणजे तेल थोडंसं, मोठा आहे गॅस, तेल थोडंसं असं आजूबाजूने टाकून द्यायचं आहे तव्यावर, असं थेंब थेंब भरून. आता जास्त नाही लावलेलं आहे, जास्त घेतलं नाही आहे ते. इथे तेल घेतलेलं आहे. एका वाटीत तेल आहे. इथे एका वाटीत तेल घेतलं आहे. सरळ टाक. गॅस कमी करून टाकू आपण. आता थोडंसं तेल पाहिजे, जास्त नाही पाहिजे. थोडंसंच टाकायचं. आणि पहिला थोडंसं काढून घ्यायचं आहे, कारण पहिला तव्याला चिपकून तुटायची शक्यता असते. म्हणून पहिला थोडासा करून घ्यायचा आहे, लहानसा घेऊन. हे पकणी कशी काही जाडं काकडीचं असते, हे असते ते काढून घ्यायचं. असं एक काकडीचं याच्यात किस्ता पडलेला आहे, असे जाड काढून घ्यायचे. आणि अजून एक हे
एकजीव करून घ्यायचा घालून मिक्स करून सगळं. पातळ हे आपल्या आवडीनुसार करू शकता तुम्ही, जाड पातळ कसे. असं हे पीठ आपलं तयार आहे इथं झालेलं. थोडंसं आपण आता काय करू, पहिला छोटासा टाकू, म्हणजे मग तुटला समजा तो पीठ पहिला टाकला की तेल तापलेलं आहे, छोटासा करून घेऊ आपण. म्हणजे तो तवा हे होऊन जातो. दुसरा केला की दुसरा तुटत नाही, लोखंडी तवा असल्यामुळे. निर्लेपचा वगैरे नाही वापरत, लोखंडी तवा. म्हणजे ज्याच्याकडे निर्लेपचा तवा असला नसला तरी आपला गॅस चूल कशावरही लोखंडी तवा आपल्याला करता येतात. वेगळं असं घ्यायचं काम नाही आहे. आता हा गॅस कमी करून टाकला आम्ही, कमी करू द्यायचा आणि व्हायचा. असं तापलेला तवा असला तरी 2 मिनिट होऊ द्यायचा आहे ते. अशा प्रकारे तोपर्यंत आपण हे पीठ अजून तो होईपर्यंत ते मिक्स करून टाकू. असं पीठ जेवढं मिक्स करता येईल चमच्याने हलवून तेवढं करून टाकू. आणि काठाने बिलकुल तव्याच्या काठाने आपल्याला याला हे करायचं, हलवून, म्हणजे मधातला हे घालतो. आणि अशा प्रकारे हा छोटा असल्यामुळे आपल्याला हे लहान याच्यावरच गॅसवर होणार आहे. इकडून सराट्याने दुसऱ्या भागाने प्रेस करून टाकायचं आहे. काठं बिठं जाड असतील आपल्याला पातळ करायचे असेल. हा छोटासा करून बघायला तवा सेट व्हायसाठी करायचा आपल्याला. लगेच घाई नाही करायची परतायला. आता इथे थोडी घाई केल्यामुळे लगेच ते पडलं. 1 मिनिट द्यायचं. आता कोणाला असे म्हणजे कमी झालेले आवडतात, नरम एकदम पाहिजे असतात, कोणाला कडक आवडतात. तेल जास्त लावलं की कडक होतात, टेस्टी होतात असे. तर आपापल्या याच्यानुसार थोडंसं तेल एक हे करायचं. अजून तुम्ही सराट्याने दाबून त्याला पातळ करू शकता. हा गॅस आता मी कमी करून टाकते. हा काकडीचा पराठा झालेला आहे आपला. गॅस कमी करून टाकला. काकडीचा केस लवकर हे होतो ना, तर अशा प्रकारे एक करून टाकला आपण. आता मोठे 1 मिनिट टाकेपर्यंत मोठा करते मी गॅस. लोखंडी तवा आहे, जाड बुडाचा आहे, तापायला वेळ लागते. आणि अशा प्रकारे पीठ झालेलं आहे आपलं, बघू शकता तुम्ही. आता हे टाकून देऊ आपण. 1 चमचा थोडं जास्त टाकायचं आहे मी. गॅस मोठा केलेला आहे आणि मधातून हलवून काठा आता कमी केला आहे गॅस कमी केला आहे. आता तेल पहिले लावून घेतलं तर आता काही गरज नसल्या. अशा प्रकारे तुम्हाला जेवढा पातळ जाड करायचा आहे तेवढा करू शकता. पण एकदम तापला की जळत येतो, म्हणून लवकर फिरवायचा आहे. आता मी गॅस कमी केला आहे, काळपट येतो. जाड असलं की ते थापावं लागते, त्यामुळे पातळ करायचं पीठ. पातळ पीठ पलटल्यावरही आपल्याला थोडा पातळ करता येतो तो. अशा प्रकारे आता काठाने तेल कमी केलेलं आहे गॅस. काठाने तेल सोडून देऊ. पलटल्यावर आपल्याला बारीक पातळ करता येतं. हो, हलक्या हाताने फक्त काठं घ्यायचे.
काठाकाठाने फक्त आपल्याला लावायचा. आणि आता आपण दाबून हा पातळ करू शकतो. थोडा होऊ द्यायचा आणि नंतर दाबायच्या काठांचे. काठामध्ये जिथे पातळ जेवढा पातळ करायचा तसा. एकदम कडक झाल्यावर होत नाही मग तो व्हायच्या आधी, पण थोडा झालेला. तुम्ही आरामात हळूवार केले की गोल आकाराचे तुम्हाला जसं पाहिजे तसं बनवू शकता तुम्ही. अशा प्रकारे जेवढा वाटला तेवढा पातळ आपण करू शकतो. इकडून अजून दाबून आपण पातळ करू शकतो. अशा प्रकारे झालेला आहे आपला हा. जास्त तेल टाकून कडक करा तुम्हाला जर कडक आवडत असेल. पण काकडीचे पराठे हे नरमच चांगले लागतात. नरम आणि गरम चांगले लागतात. हात धुतलेले मी. अजून एक करून घेऊ आपण. हे पीठ असं झालं आहे. थोड्या वेळाने अजून पातळ होते हे पीठ, म्हणून आता पाणी नाही घालायचं आहे. थोड्या वेळ राहू दिलं हे पीठ पातळ होतं. एक अजून करून टाकू आपण. एकदम छोटे केले की वेळ लागते ते करायला, म्हणून मोठे मोठे करून टाकायचे. कमी केला आहे आता गॅस. एक छोटा करून बघायचा आणि तो तुटला नाही की मग दुसरे करायचे. म्हणजे लोखंडी तव्यावर सुद्धा एवढे पातळ निर्लेपच्या तव्यासारखे होतात. म्हणजे गरज नाही. जे घेऊ शकत नाही तवा वगैरे त्यांच्यासाठी हे. अशा प्रकारे आपण आता झाला असेल. हा काठाकाठावर थोडंसं तेलही खूप टाकायचं नाही आहे. काठाकाठाने टाकलं थोडंसं. तेलकटच तवा असल्यामुळे लवकर होऊन जाते ते. आता थोडा जाळा द्यायचा. आता थोडंसं तेल अजून दुसऱ्या काठावर थोडंसं टाकून द्यायचं. गॅस कमीच आहे आणि कमीच गॅसवर मी पातळ करत आहे. आता करून टाकताना एवढं हे नाही होत, मग जरा काही टाकायचा. आता मोठा करून देऊ आपण एक गॅस लवकर व्हायसाठी. मोठा करून टाकू. दोन्हीकडून आपण साईडने तेल टाकलेलं आहे आणि सहज सोपी आणि लवकर होणारी अशी या साईडने थोडंसं कमी असल्यामुळे आपण वेळ घेऊन मोठा गॅस असला होऊन जातो. अशा प्रकारे आपण इथे मी हात धुतलेले आहे आणि कमी केला. आता गॅस कमी करून टाकला आहे. अशा प्रकारे हा नरम आणि चांगला झालेला आहे. त्यामुळे हा छोटासा ट्रायल करून बघितले आपण. आणि दुसरा इथे होत आहे. जास्त शेकलेला पाहिजे असेल तुम्हाला तर तेल लावून कडक होऊ शकते. कडक पण करू शकता. आता गॅस बंद करून टाकू आपण. झालेला आहे हा झालेला आहे आणि गॅस तवा गरम असल्यामुळे 2 मिनिट याच्यावरच होऊन जातं. त्यामुळे गॅस बंद करून टाकला.
कोणी याला काकडीचे थालीपीठ म्हणतात, कोणी पराठे म्हणतात. आता तुम्हाला तुमच्या इथे काय म्हणतात ते सांगा. तुम्ही काय म्हणतात? काकडीचे पराठेही म्हणतात कोणी, आणि काकडीचे हा सुद्धा झालेला आहे. अशा प्रकारे काकडीचे पराठे करा, खा आणि सांगा कसे वाटले. थँक्यू व्हेरी मच.